आता मित्रांनो पुन्हा तुमचं स्वागत आहे व्लॉगमध्ये. तर आज दिवाळीबद्दल तुम्हाला काहीतरी सांगायचं मित्रांनो. दिवाळी एक अशी दिवाळी आहे जे सगळ्यांच्या घरी चांगलं सुख देते, पण माझ्या घरी देतच नाही. माझ्या घरात नुसते भांडणं चालू असतात, कोणाची आई बाप्पाची तरी, नाहीतर माझे तरी चालू असतात. नाही तर आई मला काहीतरी बोलते, नाही तर पप्पा आईला काहीतरी बोलते, नाही तर मी कोणाला तरी काहीतरी बोलतो. आणि नुसते भांडणं चालू असतात. दिवाळी सगळ्यांच्या घरी मस्त दिवे चालू असतात, मस्त इकडं तिकडं त्यांचे मतलब पूर्ण फॅमिली एक होती. माझ्या फॅमिलीमध्ये तसं काहीच नाही, नुसते भांडणंच. कोणी कोणाला काहीतरी म्हणते, कोणी याला हे काहीतरी म्हणते. काय सांगू मित्रांनो, एवढी बेकार दिवाळी जाते ना, काय सांगू तुम्हाला. खरं तर ना या कुठेतरी दूर जाऊन बसायचं मन करते माहिती आहे का. नुसते भांडण. अरे बाप, कदर आला रे भाई, कदर आला, मरणाचा कदर आला आहे. तुम्हाला काय सांगू, या भांडणामुळं ना काय झालं माहिती आहे का. हे राहते ना, हेला काय म्हणतात, दिमाग ना सुन पडते, सुन. त्याला विचारच येत नाही काही. एकतर जॉब नाही, एक तर घरी मी पैसे देत नाही. त्याच्यामुळं घरचे मला बोलतात, 100% बोलतात. तुला बोलतात की नाही? मला तर बोलतात. बघा, म्हणून सांगतो, कामाला जा, पैसे कमवा, घरच्यांना द्या, मग तुमची चांगली दिवाळी होते. तर मित्रांनो, क्लिअरिटी किती भारी आली बे. तर मित्रांनो, हे आमचं मारुतीचं मंदिर आहे, एकदम छान आहे मित्रांनो मारुतीचं मंदिर आमचं. तर ना दिवाळीला नुसते भांडणं चालू असतात, एकदम भांडण. तुम्हाला काय सांगू, खरं तर ना कुठं जायचं मन करत नाही, आणि कुठं फिरायचं मन करत नाही. कोणाला सांगायचं मन केलं आता माहिती आहे का. सांगायचं आता कोणाला जवळ बसून सांगावं म्हणलं तरी सांगायची कोणी हे राहिलं नाही. आणि आज दिवाळीचा लास्ट दिवस, आज भाऊबीज आहे. तर दिदी आली, दिदीनं मला ओवाळलं, ते झालं, पूजा वगैरे सगळी झाली. तर अजून या दिवाळीला ना एक सगळ्यांच्या घरी ना मस्त हे चालू आहे, मस्त फॅमिली वगैरे सगळं येतात, बोलतात. माझ्या घरी नुसते भांडणच. हे माझ्या पप्पा आईला काहीतरी म्हणते, नाहीतर दिदी काहीतरी म्हणते, नाहीतर मजे कोणासोबत तरी भांडण होतात, कोणाचे तरी. हे दिवाळी ना एकदम भयानक झाली मित्रांनो, एकदम भयानक. आज दिवाळीचा लास्टचा दिवस. तर पुढच्या दिवाळीला होईल, आय थिंक मी पुढच्या दिवाळीला कुठंतरी राहील, जॉब करत राहील. काय माहीत, मी तिथपर्यंत मी ब्लॉग करणं चालू असेल का बंद असेल ते मला माहीत नाही. तर तरी मी माझ्या पद्धतीनं खूप प्रयत्न करेल, मी ब्लॉग कंटिन्यू ठेवायचा, कारण मला आवडते, मी करणार. तर मला कोणी थांबू शकणार नाही आता, कारण मी करणार आहे. आणि टिल्या आहे माझ्यासोबत. गाईज म्हणते बघा, हाय गाईज. कसं टिल्या, हाय गाईज. टिल्याची दिवाळी विचार घेऊ. टिल्या, दिवाळी कधी झाली रे ती? कधी झाली म्हणजे? बघल्या का, हर एकाला जबाबदारी येते मित्रांनो, हर एका. दिवाळी कोणाची असते माहिती आहे का. तिच्या घरी पैसे म्हणजे बघा ना तुम्ही, पैसे किती इम्पॉर्टंट झालेत या जगात. पैशांना व्हॅल्यू आहे की माणसाला नाही. या जगात फक्त पैशांना व्हॅल्यू आहे, पैशांना. माणसाला काहीच व्हॅल्यू नाही. म्हणून कामाला जा, पैसे कमवा, घरी द्या, मग तुमची दिवाळी फर्स्ट क्लास. तर मित्रांनो, ही आपली दिवाळी. घरचे कामं करा, बस. दूध आणा, पीठ आणा, काय आणा, काहीतरी आणा. म्हणून ही आपली दिवाळी असते, लक्षात ठेवा. घरीच सगळं. तुमची दिवाळी इथंच आहे, आमची दिवाळी इथंच आहे. कुठंच कोणाला जायचं नाही, काहीच करायचं नाही. व्ह्यू बघा. फोटो निघत नाही रे भाई. आज एअरपोर्टचा व्ह्यू बघायला आलो. एअरपोर्ट दाखवायचा का तुम्हाला? आमचं एअरपोर्ट आहे बघा.
खूप मोठं एअरपोर्ट आहे. इथं विमान आहे पण या झाडामुळामध्येच नाही झालं आहे. व्ह्यू बघा मित्रांनो, किती भारी व्ह्यू आहे ना. हे बघा मित्रांनो एअरपोर्टचा व्ह्यू आमच्या इकडला. हे बघा किती भारी आहे. मन प्रसन्न झालं मित्रांनो, बघा ना.